माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधत आणि डॉक्टर मणिभाई देसाई कृषी विकास प्रतिष्ठान, पुणे जिल्हा परिषद कृषी आणि पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग तसेच पंचायत समिती हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी वैभव राज्यस्तरीय भव्य कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान उरुळी कांजन येथे करण्यात आले होते। या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। उरुळी कांचन येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य कृषी पशुपक्षी प्रदर्शनामध्ये विविध भागातील शेतकरी सहभागी झाले होते। तसेच या प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्या देखील सहभागी झाल्या होत्या। डॉक्टर मणिभाई देसाई कृषी विभाग प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय कांचन म्हणाले की त्यात प्रामुख्याने नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकरी वर्गाला व्हावी याकरिता भव्य असे प्रदर्शन भरवण्यात आले होते। मागील 4 दिवसात 1 लाखाहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली आहे। त्याचबरोबर आगामी कालावधीत देखील अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। या ठिकाणी ज्या कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे ते 4 दिवसीय कृषी प्रदर्शन दिनांक 4 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी अशा कालावधीमध्ये आम्ही त्याचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे। पशुपक्षीचं जे प्रदर्शन आहे ते 6 तारीख ते 7 तारीख या 2 दिवसामध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणही वेगवेगळ्या ठिकाणावरून पशु वेगवेगळ्या जातीचे आणि स्थानिक नव्हे तर बाहेरून सुद्धा या ठिकाणी पशु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। नागरिकांचा प्रतिसाद एकदम चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळत आहे। टोटल स्टॉल या ठिकाणी 165 ते 70च्या दरम्यान टोटल पशु आणि कृषीचे जे स्टॉल आहेत ते 165 ते 70च्या दरम्यान या ठिकाणी स्टॉल आहेत।